नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इनव्हर्स फाइंड करण्याची जी शेवटची मेथड आहे दॅट इज इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड ती आपण आता स्टडी करणार आहोत. तर मग आता हेडिंग द्या इनव्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड बघा, लास्ट मेथड आहे इनव्हर्स फाइंड करण्याची. कुठली मेथड आहे? इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. आता बघा, कुठल्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करायचा असेल तर तो मॅट्रिक्स काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. मीन्स सेम नंबर ऑफ रोज अँड कॉलम. कॉलम आणि रोजचे नंबर काय पाहिजे? सेम पाहिजे. तरच त्या मॅट्रिक्सचा काय काढता येतो? इनव्हर्स फाइंड करता येतो बाय एनी मेथड. आता पहिला दोन मेथड आपण ऑलरेडी स्टडी केल्या आहे. इनव्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, इनव्हर्स बाय इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता आपण थर्ड मेथड बघणार आहे, इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. पण ते स्टडी करण्याआधी आपल्याला तीन कन्सेप्ट माहित पाहिजे. सगळ्यात पहिला आपल्याला मायनर्स माहित पाहिजे. मायनर, कोफॅक्टर अँड ऍडजॉइंट ह्या तीन कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. कशासाठी? फॉर फाइंडिंग द इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण आता स्टडी करणार आहे. व्हॉट इज मीन बाय मायनर. व्हॉट इज मीन बाय मायनर. मग पहिली कन्सेप्ट आहे मायनरची. बघा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मी एकदम डीप मध्ये घेणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला अंडरस्टँड होईल इझिली. आता बघा, मायनर मीन्स व्हॉट? मायनर ऑफ, मी डेफिनेशन राईट करतो आणि नंतर एक्सप्लेन करतो एक एक्झाम्पल घेऊन. मायनर ऑफ इलेमेंट ए आय जे ऑफ डिटर्मिनंट. Determinant is the determinant obtained by deleting ith row and jth column. By deleting ith row and jth column of determinant. And it is denoted by MIJ. बघा, आता मॅट्रिक्स मध्ये किंवा डिटर्मिनंट मध्ये प्रत्येक इलेमेंटला काय असते? पोझिशन असते. इन जनरल एव्हरी इलेमेंट डिनोटेड बाय AIJ. फर्स्ट इलेमेंट जर असेल तर A11, सेकंड इलेमेंट असेल तर A12, A13 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिला जो आहे इट इज मीन्स आयथ रो आणि सेकंडचा जो नंबर आहे इट इज मीन्स जेथ कॉलम. प्रत्येक इलेमेंटला मॅट्रिक्स मध्ये किंवा डिटर्मिनंट मध्ये काय असते? पोझिशन असते. तर मग आता हा 3x3 चा जर घेतला आपण, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. पहिले रोज काउंट करायचे, नंतर कॉलम काउंट करायचे. बघा, इट इज थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे A31. मग तुम्हाला सपोज याचा मायनर काढायचा आहे A31 चा, तर मायनर डिनोटेड बाय MIJ. मग तुम्हाला कुठला मायनर काढायचा आहे? थर्ड रो फर्स्ट कॉलमचा. दॅट इज मायनर ऑफ दिस इलेमेंट. मग कसा ऑप्टेन होईल? बघा, काय मायनरची डेफिनेशन? मायनर ऑफ इलेमेंट AIJ. मग तुम्हाला कुठल्या इलेमेंटचा मायनर काढायचा आहे? A31 चा. कुठल्याही इलेमेंटचा आपण मायनर काढू शकतो. मग आता तुम्हाला मायनर काढायचा आहे AIJ ऑफ डिटर्मिनंट इज द डिटर्मिनंट. तो काय असतो? डिटर्मिनंट असतो. ऑब्टेन बाय डिलीटिंग ith row and jth column of determinant. समजलं? डिलीटिंग ith row and jth column of element AIJ. बघा, त्या इलेमेंटचा पर्टिक्युलर रो आणि कॉलम तुम्हाला A31 चा मायनर काढायचा आहे. त्याचा रो आणि कॉलम डिलीट केला का उरलेला याचा डिटर्मिनंट मीन्स मायनर ऑफ दॅट इलेमेंट. मग A12, A13, A22, A23 दिस इज मायनर ऑफ दिस इलेमेंट AIJ. मग कुठल्या इलेमेंटचा मायनर फाइंड केला आपण आता? A31 चा. समजलं का? मग आता सपोज तुम्हाला सेकंड इलेमेंटचा मायनर फाइंड करायचा आहे. मी परत राईट करतो. A11, A21, A31, A32, A33. आता आपल्याला मायनर काढायचा आहे
सेकंड रो थर्ड कॉलमचा. मग बघायचा तो इलेमेंट कुठे आहे. हे बघा इथे इलेमेंट येतो सेकंड रो थर्ड कॉलम मीन्स दिस इलेमेंट. ह्या इलेमेंटचा मायनर काढायचा आहे. मग कसा ऑप्टेन होतो मायनर इज द डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट आहे. कसा ऑप्टेन होतो बाय डिलीटिंग ith रो अँड jth कॉलम. त्याचा रो आणि त्याचा पर्टिक्युलर कॉलम डिलीट करायचा. मग उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट मीन्स मायनर A11 A12 आणि A31 A32 दीज आर द मायनर्स. मायनरची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. ज्या इलेमेंटचा मायनर फाइंड करायचा आहे त्या इलेमेंटचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेमेंट. ज्या इलेमेंटचा मायनर काढायचा आहे 3x3 जर मॅट्रिक्स असेल तर टोटल 9 मायनर्स येतात 9 आणि 2x2 मॅट्रिक्स असेल तर टोटल 4 मायनर्स येतात. एवढं लक्षात ठेवायचं. समजलं का. मग पहिले मायनरची कन्सेप्ट एकदम सोपी आहे. ज्या इलेमेंटचा मायनर काढायचा त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट सपोज तुम्हाला A22 चा काढायचा आहे त्याचा कॉलम त्याचा रो हाईड करायचा. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर असतो. समजलं का. ठीक आहे. आता ही झाली फर्स्ट कन्सेप्ट. ही समजली पाहिजे तुम्हाला कुठली मायनर ऑफ इलेमेंटची. आता सेकंड कन्सेप्ट आहे आपली कोफॅक्टर. कोफॅक्टर. आता बघा कोफॅक्टर ऑफ इलेमेंट मी डेफिनेशन राईट करतो नंतर एक्सप्लेन करतो. कोफॅक्टर ऑफ इलेमेंट Aij is given by डायरेक्टली कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे. इट इज इक्वल टू -1 raised to I plus j into Mij. -1 raised to I plus j into Mij and it is denoted by Aij. कॅपिटल Aij ने डिनोट केलं का तो काय होतो मायनर होतो. मग मायनर डिनोटेड बाय Aij. मायनर मॅट्रिक्स तुम्ही म्हणू शकता त्याला. मग Aij इज इक्वल टू आता बघा मायनर मॅट्रिक्स जो आहे तो Aij ने डिनोट करू शकता तुम्ही. मग Aij इक्वल टू काय येईल -1 raised to I plus j into Mij. And what is Mij? Minor of that particular element. त्या एलिमेंटचा मायनर. मग दिस इज फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग कोफॅक्टर. कोफॅक्टर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे -1 raised to I plus j into Mij. Mij म्हणजे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केले. ज्या इलेमेंटचा मायनर काढायचा आहे त्याच इलेमेंटचा कोफॅक्टर काढायचा फॉर्म्युला आहे. सपोज तुम्हाला A22 चा मायनर काढायचा कोफॅक्टर काढायचा आहे तर आयच्या जागेवर 2 आणि जे च्या जागेवर 2 पुट करायचं. मग काय येईल आयच्या जागेवर 2 जे च्या जागेवर 2 -1 raised to I plus j म्हणजे 2 plus 2 आणि I means 2 j means 2. मायनर कॅल्क्युलेट करायचा त्याला याने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला रिक्वायर्ड कोफॅक्टर भेटेल. समजलं का. आणि सगळ्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग काय मॅट्रिक्सची डेफिनेशन कोफॅक्टर मॅट्रिक्सची डेफिनेशन म्हणजे द मॅट्रिक्स ऑफ ऑल दी कोफॅक्टर्स. समजलं. सगळ्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स इट इज कॉल्ड ॲज कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट. मग थर्ड कन्सेप्ट आहे ऍडजॉइंटची. मग काय ऍडजॉइंटची द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स is called as adjoint and it is denoted by adjoint of A. This is symbol for adjoint of A. आता बघा ट्रान्सपोज कसा घ्यायचा आपण 11th स्टँडर्डला बघितलंय तर परत एकदा आपण ट्रान्सपोजचा स्टडी करू. सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्स इज एखादा कोफॅक्टर मॅट्रिक्स आला A11 A12 कोफॅक्टर कॅपिटल आपण बघू A11 A12 A13 A21 A22 A23 नंतर A31 A32 A33 असा एखादा कोफॅक्टर मॅट्रिक्स आला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं रो बिकम्स कॉलम. आडवे फक्त उभे करायचे. हॉरिझॉन्टल बिकम्स व्हर्टिकल. मग काय येतं आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए
भेटतो. मग काय येईल ऍडजॉइंट ऑफ ए? फर्स्ट रो त्याचा फर्स्ट कॉलम करायचा आहे. हॉरिझॉन्टल बिकम्स व्हर्टिकल. A11, A12, A13. बघा पहिल्या रोचा आपण पहिला कॉलम केला, सेकंड रोचा सेकंड कॉलम करायचा. A21, A22, A23 आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम करायचा. A31, A32, A33. दिस इज ऍडजॉइंट. मग तुम्हाला इनव्हर्स बाय स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथडने तुम्हाला एवढा कन्सेप्ट माहित पाहिजे. सगळ्यात पहिले तुम्हाला मायनर माहित पाहिजे. मायनर म्हणजे काय? ज्या इलेमेंटचा मायनर काढायचा आहे त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर झालं. नंतर को फॅक्टर म्हणजे काय? दिस इज फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग को फॅक्टर. -1 into MIJ. MIJ म्हणजे मायनर ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेमेंट. मायनर ऑफ AIJ. ज्या इलेमेंटचा को फॅक्टर काढायचा त्याचाच मायनर घ्यायचा पुढे. नंतर ऍडजॉइंट म्हणजे को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे को फॅक्टर मॅट्रिक्स आला का त्याचे फक्त रोचे कॉलम केले का तुम्हाला काय येतं? ऍडजॉइंट ऑफ ए येतं. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे की इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड कॅल्क्युलेटेड बाय युझिंग वन फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आपण डायरेक्टली राईट करणार आहे. आता बघा आता इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए बाय adjoint method can be obtained by using formula. आता फॉर्म्युला बघा. इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए into adjoint of A. Adjoint of A. This is formula for calculating inverse by adjoint method. मग तुम्हाला काय काय माहित पाहिजे याच्यामध्ये? इनव्हर्स काढण्यासाठी डिटर्मिनंट माहित पाहिजे. तो ऑलरेडी आपण पहिल्याच स्टेपला कॅल्क्युलेट करतो कारण आपल्याला चेक करायचं असतं मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही. नंतर ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी मायनर्स माहित पाहिजे. मायनर नंतर को फॅक्टर काढायचे. को फॅक्टर नंतर ट्रान्सपोज घेतला की ऍडजॉइंट येतो आणि त्या व्हॅल्यू इथं पुट केला का आपल्याला काय भेटतो? इनव्हर्स ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. समजलं का? सगळ्यात पहिले आपण याचे क्वेश्चन्स बघण्याआधी आपण मायनर आणि को फॅक्टरचे क्वेश्चन्स बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथडचे क्वेश्चन्स स्टडी करणार आहोत. तर पहिला हा फॉर्म्युला लिहून घ्या. दिस इज फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. एक्सरसाइज 2.2. एक्सरसाइज 2.2 चे क्वेश्चन्स आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड द को फॅक्टर ऑफ द इलेमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. म्हणजे आपल्याला को फॅक्टर्स फाइंड करायचे. आता को फॅक्टर्स आपल्याला फाइंड करण्याआधी मायनर्स आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे 4 मायनर मी लिहून घेतो बघा. आता मायनर दीज आर द 4 इलेमेंट्स. या मॅट्रिक्स मध्ये 2x2 चा मॅट्रिक्स आहे म्हणजे हाऊ मेनी इलेमेंट्स? टोटल 4 इलेमेंट्स. आता मायनर बघा. फर्स्ट मायनर म्हणजे M11. पहिला मायनर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. कुठला इलेमेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा? हा -1. त्याचा रो आणि कॉलम हाईड केला का आपल्याला डायरेक्ट मायनर येतो 4. एकच इलेमेंट. नंतर M12 फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मायनर. हे बघा. दिस इज फर्स्ट रो दिस इज सेकंड कॉलम. असं नसेल समजत तर मी इलेमेंटचा पोझिशन लिहितो. A11, A12, A21, A22. बघा. फर्स्ट रो सेकंड कॉलमचा इलेमेंट हा. त्याचा रो आणि कॉलम हाईड केला कुठले इलेमेंट राहतील? हा -3 राहील. दिस इज सेकंड मायनर. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा इलेमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलमचा -3. त्याचा रो आणि कॉलम हाईड केला बघा. रो आणि कॉलम जर डिलीट केला तर आपल्याला मायनर भेटतो 2. आणि M22 सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलमचा मायनर काढायचा आहे म्हणजे 4चा रो आणि 4चा कॉलम हाईड केला का मायनर भेटतो. 2x2 ला एकदम सोपं आहे. समोरचा मायनर असतो. याचा मायनर हा, याचा मायनर हा, याच्या समोरचा मायनर हा, याच्या समोरचा मायनर हा. समजलं का? 2x2 ला. आता को फॅक्टर काढायचे. मग फर्स्ट को फॅक्टर तुम्ही एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. AIJ इज इक्वल टू -1 I + J into MIJ. बस एवढ्या फॉर्म्युलावर डायरेक्ट को फॅक्टर काढता येतील. आता पहिला को फॅक्टर म्हणजे 1 1 म्हणजे काय? A11. मग A11 इक्वल टू
मायनस वन रेस टू आय प्लस जे म्हणजे 1 प्लस 1 इंटू यम आय जे मीन्स 1 1 याच्यात व्हॅल्यू टाका a11 इक्वल टू मायनस वन रेस टू 1 प्लस 1 म्हणजे 2 इंटू m11 ऑलरेडी कॅल्क्युलेटेड काय m11 4 मग किती येईल मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 1 इंटू 4 म्हणजे 4 दिस इज फर्स्ट कोफॅक्टर पहिला कोफॅक्टर आलेला आहे सेकंड कोफॅक्टर a12 आता आयच्या जागेवर 1 जेच्या जागेवर 2 मग मायनस 1 रेस टू 1 प्लस 2 यम आयच्या जागेवर 1 जेच्या जागेवर 2 मग a12 इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 1 प्लस 2 इज 3 आणि व्हॉट इज m12 इज मायनस 3 आता बघा a12 इज इक्वल टू मायनस 1 चा क्यूब मायनस 1 क्यूब इज मायनस 1 ऑड पॉवर असेल तर मायनस 1 चं मायनस 1च घ्यायचं आणि हा मायनस 3 अगेन मायनस मायनस बिकम प्लस a12 इज इक्वल टू 3 दिस इज अवर सेकंड कोफॅक्टर हा पहिला कोफॅक्टर आलेला आहे आता थर्ड कोफॅक्टर आणि फोर्थ कोफॅक्टर थर्ड काढायचा म्हणजे कुठला 2 1 चा मग अगेन a21 फॉर्म्युल्यात व्हॅल्यू आयच्या जागेवर 2 जेच्या जागेवर 1 मायनस 1 रेस टू 2 प्लस 1 इंटू m21 इथं जो आहे तोच इथे लिहायचा आहे मग a21 इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 2 प्लस 1 इज 3 इंटू m21 इज 2 मायनस 1 ची ऑड पॉवर आहे सो मायनस 1 बिकम्स मायनस 1 इंटू 2 आणि मायनस 1 इंटू 2 मीन्स मायनस 2 दिस इज अवर थर्ड कोफॅक्टर a21 आणि शेवटचा a22 मग a22 काय येईल a22 इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 2 प्लस 2 इंटू m22 पुढे मायनर घ्यायचा आहे त्याच एलिमेंटचा मग a22 इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 2 प्लस 2 4 इंटू व्हॉट इज m22 इज मायनस 1 मायनस 1 ची इव्हन पॉवर जर असेल तर मायनस 1 रेस टू 4 म्हणजे 1 आणि इंटू हा मायनस 1 दॅट इज 1 इंटू मायनस 1 मीन्स मायनस 1 दीज आर द 4 कोफॅक्टर्स 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर 4 मायनर्स 4 कोफॅक्टर्स समजलं का एकदम सिंपल आहे मायनर डायरेक्ट लिहिता येता याचा मायनर लिहायचा m11 चा मायनर हा m12 चा मायनर हा m21 चा हा आणि m22 चा हा मायनर वरून कोफॅक्टरचा फॉर्म्युला यूज करायचा ज्याचा मायनर काढायचा आहे तसाच कोफॅक्टर काढायचा मग 1 1 इथं 1 1 येईल इथं पण 1 1 येईल समजलं का आता आपण 3x3 चा मायनर फाइंड करणार आहे आता ज्याला मायनरची कन्सेप्ट अंडरस्टूड होईल त्यालाच इनव्हर्स काढता येईल बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड आता आपण बघा हा थोडा मोठा क्वेश्चन आहे त्याच्यामधला सगळ्यात पहिला आपल्याला मायनर्स काढायचे डायरेक्ट जरी कोफॅक्टर काढले तरी पण चालतील मग आता मी डायरेक्ट कोफॅक्टर काढतो याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पण जमलं पाहिजे आता फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग कोफॅक्टर AIJ मी फॉर्म्युला राईट करतो काय फॉर्म्युला AIJ चा मायनस 1 रेस टू आय प्लस जे इंटू MIJ आता टोटल 9 एलिमेंट्स आहेत 9 आणि प्रत्येक एलिमेंटला पोझिशन आहे मग पहिला आपण काढू A11 म्हणजे फर्स्ट कोफॅक्टर जिथं आहे तिथे 1 जिथं जे तिथे 1 मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 इंटू m ज्याचा कोफॅक्टर काढायचा त्याचाच मायनर म्हणजे m11 चालेल आता बघा a11 इक्वल टू मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 इज 2 आणि मायनर ऑफ दॅट एलिमेंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन बाय डिलीटिंग आता a11 हा एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम हाईड केला का उरलेला याचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर 3 5 0 मायनस 1 आणि याला फक्त इव्हॅल्युएट करायचं मग काय येईल मायनस 1 चा स्क्वेअर मीन्स मायनस 1 आणि इथे 3 इंटू मायनस 1 इज मायनस 3 मायनस 0 इंटू 5 इज 0 सो रिक्वायर्ड मायनर इज मायनस 1 इंटू मायनस 3 दॅट इज 3 दिस इज फर्स्ट कोफॅक्टर डायरेक्ट पहिलं कोफॅक्टर म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण कॅल्क्युलेट करू शकता इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग मायनर सेपरेटली इथं पण कॅल्क्युलेट करता येतील आता बघा a12 टाका फॉर्म्युलेट व्हॅल्यू आयच्या जागेवर आणि जेच्या जागेवर मायनस 1 रेस टू आय प्लस जे म्हणजे 1 प्लस 2 आणि ज्याचा कोफॅक्टर 1 2 चा काढायचा आहे ते मायनर पण 1 2 चाच घ्यायचा मग काय येईल मायनस 1 रेस टू 3 इंटू मायनर मीन्स डिटर्मिनंट आता कुठला एलिमेंट आहे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा हे बघा फर्स्ट रो
सेकंड कॉलम म्हणजे हा इलेमेंट, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट, उरले काय इलेमेंट, -2 5 -2 -1. समजलं का? याचा मायनर काढायचा आहे, याचा रो आणि कॉलम डिलीट केला का हे इलेमेंट राहिलेत. आता याचं फक्त काय करायचंय बघा, -1⁻³ म्हणजे -1, ऑड पॉवर असेल तर -1 चा -1. पुढे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, -2 × -1 इज 2, मिडल साइन इज मायनस, आणि -2 × 5 इज -10, मायनस मायनस बिकम +10. सो इट इज इक्वल टू 2 + 10 means 12, and 12 × -1 म्हणजे -12. दिस इज आवर सेकंड कोफॅक्टर. हा दुसरा कोफॅक्टर आलाय, हा पहिला कोफॅक्टर आलाय 2. असे टोटल 9 कोफॅक्टर्स आहेत. आता आपण थर्ड कोफॅक्टर घेऊ. A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. फॉर्म्युला काय आहे, -1⁻1 + 3 I + j × M13. मग काय येईल, -1⁻1 + 3 means 4. आता M13 फर्स्ट रो थर्ड कॉलमचा इलेमेंट, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे हा 2 चा रो आणि कॉलम हाईड केला, 2 चा कॉलम गेला, 2 चा रो गेला, म्हणजे हे 4 इलेमेंट राहिले. -2 3 -2 0. याला फक्त कॅल्क्युलेट करायचं. -1 ची पॉवर इव्हन आहे म्हणजे -1 चा काय होईल, +1 होईल. आणि हे 0 × -2 इज 0, मिडल साइन इज मायनस, आणि -2 × 3 इज -6, मायनस मायनस +6. इट इज इक्वल टू 1 × 6 means 6. दिस इज आवर थर्ड कोफॅक्टर. डायरेक्ट कोफॅक्टर कॅल्क्युलेट करतोय आपण. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, A21. फॉर्म्युला -1⁻2 + 1 × M21. मग काय येईल, -1⁻2 + 1 is 3, and what is M21? Which elements are in the determinant? सेकंड रो फर्स्ट कॉलम. बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे सेकंड रो हाईड करायचा, फर्स्ट कॉलम हाईड करायचा. मग सेकंड रो फर्स्ट कॉलम हाईड केलं काय राहील, -1 2 0 -1, -1 2 0 -1. मग काय येईल, -1 ची ऑड पॉवर आहे तर इट इज -1. -1 × -1 इज 1, -0 × 2 इज 0. सो -1 × 1 इज -1. दिस इज अवर फोर्थ कोफॅक्टर. आता A22 -1⁻2 डायरेक्ट राईट करतो मी, 2 + 2 इज 4 × M22. -1⁻4 means +1, इव्हन पॉवर असेल तर -1 बिकम +1. आणि M22 सेकंड रो सेकंड कॉलम. कुठला इलेमेंट आहे सेकंड रो सेकंड कॉलमचा, बघा सेकंड रो सेकंड कॉलमचा इलेमेंट, हा इलेमेंट आहे सेकंड रो सेकंड कॉलमचा, त्याचा रो आणि त्याचा कॉलम. मग त्याचा रो गेला, त्याचा कॉलम गेला. विच इलेमेंट्स आर रिमेनिंग, 1 2 -2 -1, 1 2 -2 -1. मग काय येईल, × 1 आहे ब्रॅकेटमध्ये, 1 × -1 इज -1, मायनस -2 × 2 इज -4, दॅट इज +4. मग काय राहील ब्रॅकेटमध्ये 3, आणि 3 × 1 इज 3. दिस इज अवर फोर्थ मायनर. आणि त्याच्यानंतर A23 डायरेक्ट ऍडिशन सांगा, 2 + 3 इज 5 × M23. मग -1�5 means -1, ऑड पॉवर असेल तर -1 चा -1. आणि सेकंड रो थर्ड कॉलम, मग कुठला इलेमेंट आहे सेकंड रो थर्ड कॉलमचा, 5 चा रो गेला, 5 चा कॉलम गेला. मग कुठले इलेमेंट्स राहिले, 1 -1 -2 0, 1 -1 -2 0. हा -1 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये, 0 × 1 इज 0, -2 × -1 इज +2, इथंच होणार आहे. 2 × 1 इज 2. सो -1 × -2 इज 2. दिस इज अवर 6th मायनर कोफॅक्टर डायरेक्टली. आपण काय केलं, या फॉर्म्युलाने डायरेक्टली कोफॅक्टर आपण कॅल्क्युलेट करतोय. तर आता आपण नेक्स्ट रिमेनिंग 3 कोफॅक्टर्स काढणार आहोत. आता बघा, आपल्याला काढायचंय थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलमचं काढायचंय. मग A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, नंतर थर्ड रो सेकंड कॉलम, आणि थर्ड रो थर्ड कॉलम, एवढे आपल्याला कोफॅक्टर्स काढायचे. तर फॉर्म्युला तोच आहे, -1⁻I + j
डायरेक्टली 3+1 is 4 आणि m31 it is equal to -1 raised to 4. 4 means even power, so -1 become +1. आता m31 कुठला इलेमेंट आहे? 3-1 पोझिशनचा थर्ड रो फर्स्ट कॉलमचा हा इलेमेंट आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलमचा हा इलेमेंट, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेले इलेमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर. -1 2 3 5. मग काय येईल रे हा? into 1 as it is. 5 into -1 is -5. Middle sign minus. 3 to the 6. So it is equal to -11. This is 7th cofactor. आता 8 नंबरचा बघा काय? -1 raised to 3 plus 2 is 5 आणि m32 ज्याचा कोफॅक्टर काढायचा त्याचाच मायनर घ्यायचा आहे. -1 raised to 5 means -1. आता m32 थर्ड रो सेकंड कॉलम, हे बघा थर्ड रो सेकंड कॉलम, हा 0. झिरोचा रो आणि कॉलम डिलीट करायचा आहे. झिरोचा कॉलम आणि रो जर डिलीट केला, उरलेले इलेमेंट 1 2 -2 5. कुठले इलेमेंट रिमेनिंग आहे? 1 2 -2 5. मग काय येईल? -1 ऍज इट इज. ब्रॅकेट मध्ये 5 1 जा 5, मिडल साइन मायनस, -2 into 2 is -4, that is +4. मग इट इज इक्वल टू 5 + 4 is 9. 9 into -1 is -9. आणि लास्ट कोफॅक्टर A33 फॉर्म्युला इज -1 raised to I plus j म्हणजे 3 + 3 6 आणि m33. मग काय बघा? -1 raised to even पॉवर म्हणजे +1 आणि m33 थर्ड रो थर्ड कॉलम. मग कुठला थर्ड रो थर्ड कॉलम? दिस इज थर्ड रो, दिस इज थर्ड कॉलम. उरलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर. 1 -1 -2 3. मग काय बघा आता? into 1 as it is. 3 into 1 is 3. मिडल साइन इज मायनस, हे मायनस मायनस इथंच प्लस होणार आहे. 2 into 1 is 2. So 3 - 2 is 1. This is our last minor co-factors. असे टोटल 9 co-factors येतात. समजलं का? मग एकदम आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट केलंय. इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग मायनर सेपरेटली, वी डायरेक्टली कॅल्क्युलेट adjoint by using this formula. समजलं का? अजून काही क्वेश्चन्स कम्प्लीट होतील त्यावेळेस कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. ठीक आहे, हे राईट करून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 1.